हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 24 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वाने ऊर्जाला सांगितलंय की तुझे बाबा ॲडव्होकेट यशवंत शिंदे यांनी आत्महत्या केली होती, स्वतःचा जीव दिला होता. परंतु माझ्यासाठी ही आत्महत्या नव्हती, तर हा खून होता. खून, जो खून ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारने केला होता. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसला. पूर्वाने हर्षवर्धनचं आणि यशवंतचं संपूर्ण सत्य तिला सांगितलं की दोघे एकाच कॉलेजमध्ये होते आणि हर्षवर्धन हा कसा यशवंतवर जळायचा आणि त्यातूनच त्याने कायद्याचा चुकीचा वापर केला, पैशांचा चुकीचा वापर करून लोकांना विकत घेतलं, कायदा विकत घेतला आणि मग तुझ्या बाबांचा अपमान केला, त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं. आणि हे सगळं ऐकून ऊर्जासुद्धा पेटून उठलीये. मी माझ्या बाबांचा खून करणाऱ्या व्यक्तीला सोडणार नाही, मी त्याला भर कोर्टात हरवणार. जसा त्याने माझ्या बाबांचा अपमान केला होता तसा मी त्याचा अपमान करणार, असं तिने मनाशी ठाम निर्धार केलाय. आणि आता कोर्टामध्ये यशवंत शिंदेचा बदला घेण्यासाठी ऊर्जा ही हर्षवर्धन विरोधात उभी राहणार आहे. मग आता नेमकं होईल तरी काय आणि हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूर्वा ही ऊर्जाला सगळं सत्य सांगते. ती ऊर्जाला म्हणते, ऊर्जा, तुझे बाबा आज या जगात नाहीये आणि त्याचं एकमेव आणि मुख्य कारण म्हणजे ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. पूर्वा सांगू लागते की हर्षवर्धन आणि तुझे बाबा, आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, आम्ही तिघे खूप चांगले मित्र होतो. परंतु तुझे बाबा हे खूप हुशार होते, तल्लख बुद्धीचे होते आणि न्यायप्रिय होते. गरिबांना, ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना न्याय मिळवून देणं हे एकच त्यांचं तत्व होतं आणि ते कायद्याच्या बाजूने लढायचे. पण हर्षवर्धन मात्र एक नंबरचा बेरकी, स्वार्थी आणि त्याला फक्त स्वतःचा फायदा दिसायचा. जिंकण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकत होता. आणि तुझे बाबा आणि हर्षवर्धन या दोघांनी एकत्रच वकिली पूर्ण केली, पण तुझे बाबा त्याला वरचढ ठरले. तुझ्या बाबांचा कॉलेजमध्ये पहिला नंबर आला, त्यांना गोल्ड मेडल मिळालं आणि येथूनच हर्षवर्धनच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. कारण पहिलं आलं तरच जिंकलं, दुसरं आलं म्हणजे हरलं, अशी त्याची भावना झाली. आणि मग त्याने तुझे बाबा त्याला कोर्टात वकिलीमध्ये सुद्धा वरचढ ठरू नये त्यासाठी त्याने प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याने कायद्याच्या पळवाटा शोधून काढल्या. मग जज असो, गुन्हेगार असो, कोर्ट असो, कायदा असो, पोलीस असो, साक्षीदार असो, या सगळ्यांना त्याने आपल्या पैशाने विकत घेतलं. त्याला हे खूप आधीच कळलं होतं की पैसा आहे तर सत्ता आहे, सत्ता आहे तर पॉवर आहे आणि पॉवर आहे तर कायदा आपण जसं म्हणाल तसं वळवता येतो, तसा नाचवता येतो. आणि त्याने याच गोष्टीचा फायदा घेतला आणि तुझ्या बाबांना त्याने हरवलं, तुझ्या बाबांचा अपमान केला आणि त्यामुळेच तुझ्या बाबांनी आत्महत्या केली. हे ऐकून ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण कदाचित आजपर्यंत हे ऊर्जाला माहीत नव्हतं की तिच्या बाबांनी आत्महत्या केली आहे. पूर्वाने तिला सांगितलं असावं की तुझे बाबा हे अपघातात देवाघरी गेली, त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. पण आज ऊर्जाला सत्य समजलेलं असतं की तिचे बाबा या जगात नाहीये आणि त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे तिला जबर धक्का बसतो आणि ती खूप दुःखी होते. तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही. आपल्या बाबांचं सत्य ऐकून ती पूर्णपणे हादरून जाते. तर दुसरीकडे शौर्य हा हर्षवर्धनला विचारतो, बाबा, जर का ती मुलगी तुम्हाला तुमची फीस द्यायला तयार असेल तर तुम्ही तिची केस लढाल का? तेव्हा हर्षवर्धन शौर्यकडे पाहतो आणि म्हणतो, ती मुलगी माझी फीस देणार का? शौर्य, तू एक गोष्ट लक्षात ठेव, भीती ही सगळ्यात महत्त्वाची असते या कोर्ट कचेरीमध्ये. आणि घाबरतो तोच, पैसा तोच जास्त देतो ज्याने गुन्हा केलेला असतो. कारण ज्याच्याबरोबर गुन्हा घडलेला असतो ना, तो तर कायदा हा माझ्या बाजूने असा विचार करून चालतो, त्यामुळे तो पैसे खर्च करायला तयार नसतो. ज्याने गुन्हा केलाय ना, तोच या कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी जास्तीत जास्त पैसे द्यायला तयार असतो. आणि मी आयुष्यभर तेच केलंय. तुला हे जे ऐश्वर्य दिसतंय, हा बंगला, हा ऐश्वर्य, ही समृद्धी, तू ज्या महागड्या गाड्या फिरवतो ना, ते सगळं मी कमावलंय आणि मी असंच कमावलंय. मी कायद्याच्या पळवाटा शोधून काढल्या. ज्यांनी मला जास्त पैसे दिले मी त्यांच्या बाजूने लढलो आणि त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांना या कोर्ट कचेरीतून, कायद्याच्या कसाट्यातून सोडवलं.
आणि जर तुला माझ्यासारखं मोठं यशस्वी वकील व्हायचं असेल, श्रीमंत वकील व्हायचं असेल, तर तुला सुद्धा हेच करावं लागेल. कारण कायदा हा काही आपल्या मनाने नसतो. कायदा वळतो, त्याला जसं वळवता येतं तसं तो वळतो आणि आपल्याला फक्त ते जमलं पाहिजे. असं म्हणून हर्षवर्धन शौर्याला कायद्याच्या पळवाटा काय असतात, कायद्याचा एक वेगळाच अर्थ तो त्याला समजावून सांगतो, जो कोणत्याही लॉ कॉलेजमध्ये नाही शिकवला जात. हर्षवर्धन शौर्याला समजावून सांगतो, तू ब्रिलियंट आहेस, हुशार आहेस, पण जर तुला माझ्यासारखा यशस्वी वकील बनायचं असेल ना, तर तुला या कायद्याच्या पळवाटा शोधून काढाव्या लागतील आणि त्यानुसारच चालावं लागेल. असं म्हणून हर्षवर्धन त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्याच वेळेस शौर्याची आजी कुमुदिनी तेथे येते. ती शौर्याकडे पाहते आणि शौर्याला म्हणते, शौर्य, मला कळतंय तू कन्व्हिन्स नाहीये. हर्षवर्धन जे काही बोललाय त्याने कायद्याची, वकिलाची जी व्याख्या, जी परिभाषा तुला सांगितली आहे ते तुला पटलेलं नाहीये. आणि जर तुला वेगळा वकील बनायचं असेल, तुला न्यायाला साथ द्यायची असेल, ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर तुझ्याकडे एकच मार्ग आहे. शौर्य विचारतो, कोणता मार्ग? तर कुमुदिनी सांगते, तुला तुझ्या बाबांबरोबरची प्रॅक्टिस सोडावी लागेल. हे ऐकून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याचा विश्वासच बसत नाही की माझी आजीच मला माझ्या बाबांबरोबर प्रॅक्टिस करू नको असं सांगतेय आणि तो विचार करू लागतो. तर इकडे ऊर्जाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पूर्वा तिला म्हणते, ऊर्जा, मला माहिती आहे तुला धक्का बसणं हे साहजिक आहे, परंतु मी तुला सत्य सांगतेय. तुझ्या बाबांची आत्महत्या मी आजपासून तुमच्यापासून लपवली, कारण तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये. पण ही माझ्या मनातली भळभळती जखम आहे. तुझे बाबा हे खूप हुशार होते, तल्लख बुद्धीचे होते, ते न्यायप्रिय होते, पण त्यांना स्वतःचा अपमान नाही सहन झाला म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. तुझ्या बाबांना कोर्ट कचेरी, त्यांचं करिअर हे सगळं खूप आवडायचं, पण हर्षवर्धनने त्यांचं हे सगळ्यात मोठं स्वप्न त्यांच्यापासून हिरावून घेतलं. त्यांचं करिअर पूर्णपणे बर्बाद करून टाकलं. म्हणूनच ते आयुष्यातून उठले. तासनतास ते घरी राहायचे, या त्यांच्या काळ्या कोटकडे पाहत राहायचे आणि त्यातूनच त्यांना निराशा आली. मी त्यांना या निराशेतून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मला ते कधीच जमलं नाही. आणि मग शेवटी ते तुला, मला, तुझ्या ताईला, आपल्या सर्वांना सोडून देवाघरी निघून गेले. आपल्याला असं या जगात एकटं सोडून निघून गेले. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. ती रडू लागते. ती विचारते, पण बाबांबरोबर असं कसं झालं? तर पूर्वा सांगते, हर्षवर्धनने ते जाणून बुजून घडवून आणलं. हर्षवर्धनला ही भीती होती की तुझे बाबा त्याला वरचढ ठरतील, ते त्याच्यापेक्षा चांगले वकील बनतील. म्हणून जेव्हा जेव्हा तुझे बाबा आणि हर्षवर्धन कोर्टात एकमेकांसमोर आले, तेव्हा हर्षवर्धनने त्यांचा अपमान केला. तुझ्या बाबांना चक्क नालायक वकील असं म्हणून भर कोर्टात हिणवलं. त्यामुळे तुझ्या बाबांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढळला होता. ज्या कोर्टात कधी काळी त्यांना मान होता, सन्मान होता, त्या कोर्टातच लोक त्यांच्यावर हसत होते आणि हे त्यांना सहन नाही झालं. म्हणूनच त्यांनी स्वतःचा जीव दिला. हे सगळं ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटतं आणि ती ढसाढसा रडू लागते. पूर्वा ऊर्जाला मिठी मारते, तिला शांत करते आणि ऊर्जाला समजावून सांगते, म्हणूनच मी तिला म्हणत होते की त्या हर्षवर्धन विरुद्ध तू उभं राहू नको, कारण हर्षवर्धन हा कायद्याच्या पळवाटा शोधून काढतो आणि पैशाच्या बळावर तो काहीही करू शकतो. मी माझ्या नवऱ्याला गमावलंय, पण आता मला माझ्या मुलीला नाही गमवायचंय, म्हणून तू पद्माची केस नाही लढायची. पण ऊर्जाने मात्र वेगळंच ठरवलेलं असतं. ती तिचे डोळे पुसते आणि म्हणते, नाही आई, मी ही केस लढणारच. पूर्वाला जबर धक्काच बसतो. पूर्वा तिला म्हणते, ऊर्जा, मी तुला काय समजवण्याचा प्रयत्न करते आणि तू हे काय बोलतेस? तर ऊर्जा तिला म्हणते, आई, उलट तू समजून घे. नियतीने आज मला आणि त्या हर्षवर्धनला पुन्हा एकमेकांसमोर आणलंय. हा नियतीचाच डाव आहे, कारण नियतीला आता दाखवून द्यायचंय की न्यायदेवता ही नेहमी न्यायाच्या बाजूने असते आणि खोटं किंवा वाईट माणसं ही कितीही शक्तिशाली असली, त्यांच्याकडे कितीही पैसा, सत्ता असली, तरी शेवटी विजय हा सत्याचाच होतो. आणि आता पद्माच्या केसमध्ये माझा विजय होणार. जसं त्या हर्षवर्धनने चुकीच्या पद्धतीने माझ्या बाबांचा अपमान केला, त्याच प्रकारे त्यांना हरवलं, पण मी आता योग्य पद्धतीने त्या हर्षवर्धनला हरवणार. आता मी माझा वेग आणि माझी हुशारी त्या हर्षवर्धनला दाखवणार आणि भर कोर्टात त्याला हरवल्याशिवाय, त्याला खाली मान घालायला लावल्याशिवाय
मी शांत बसणार नाही, मी त्याच्याविरुद्ध लढणारच असा ठाम निर्धार ऊर्जा करते. तर इकडे शौर्य कुमुदिनी जवळ येतो आणि कुमुदिनी त्याला समजावून सांगते, हर्षवर्धन आज ज्या प्रकारचा वकील बनलाय ती माझीच चूक आहे. कारण मीच त्याला लहानपणापासून शिकवलं की कधीही हार मानायची नाही, पण त्याने त्याचा चुकीचा अर्थ घेतला. मी बेस्ट असायला हवं अशी त्याची इच्छा झाली आणि बेस्ट होण्यासाठी, नंबर 1 होण्यासाठी त्याने सगळ्यात चुकीच्या मार्गांचा अवलंब केला. शौर्यला काही कळतच नाही. शौर्य कुमुदिनीला विचारतो, आजी मला हेच समजत नाहीये की जर न्यायदेवता ही न्याय करू शकत नसेल तर मग या कायद्याचा काय फायदा आहे. श्रीमंत माणसं, मोठे मोठे वकील त्यांच्या मोठ्या मोठ्या फिया देऊन कायद्याला हवं तसं वळवतात. कितीही मोठा गुन्हा केला असला तरी सुटतात आणि गरिबांना न्यायच मिळत नाही. ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळत नाही. मग या कायद्याचा काय फायदा. तर आजी त्याला समजावून सांगते, शौर्य यात कायद्याची काहीच चूक नाहीये. कायद्याचे 2 चेहरे असतात आणि त्यात तुझे बाबांसारखे जे वकील असतात ना, ते या दोन्ही चेहऱ्यांच्या बाजूने नसतात, तर ते एक वेगळाच मार्ग शोधून काढतात. ते वाईट सुद्धा होत नाही की मी एखादा चुकीचा मार्ग निवडलाय, फक्त ते एक आभास निर्माण करतात. कोर्टामध्ये अशा आर्ग्युमेंट तयार करतात, खोटे साक्षीदार, खोटे पुरावे सादर करतात, ज्यामुळे न्यायदेवतेला सुद्धा त्यांच्या बाजूने न्याय द्यावा लागतो. सगळ्यांना हे माहीत असतं की हा अन्याय आहे, हा न्याय नाहीये, परंतु पैशाच्या जीवावर, सत्तेच्या जीवावर ते हे सगळं करत असतात. आणि आता तुला ठरवायचंय की तुला तुझ्या बाबांसारखं वकील बनायचंय की तुला न्यायदेवतेची सेवा करणारा वकील बनायचंय. अन्याय झालेल्या गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे. हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे आणि माझी तर अशीच इच्छा आहे की तू तुझ्या बाबांसारखा वकील बनू नये, त्यामुळेच तू त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करू नये अशी माझी इच्छा आहे. शौर्यला कळतच नाही की नेमकं काय करावं. आपल्या बाबांची साथ द्यावी की कुमुदिनी जे बोलतीये त्याचा विचार करावा. पण इकडे ऊर्जा मात्र वेगळ्याच विचारामध्ये दंग असते. पूर्वा तेथे येते. ऊर्जा म्हणते, आई मी त्या हर्षवर्धनला हरवूनच राहणार. तेव्हा पूर्वा तिला समजावून सांगते, ते तर तू करशीलच, पण त्याआधी तुला आणखीन एक लढाई जिंकायची आहे. ती म्हणजे तुला पद्माला समजावून सांगावं लागेल. पुन्हा एकदा तिच्या मनात हिंमत तयार करावी लागेल. तिला FIR करायला सांगावं लागेल. जर तिने FIRच केली नाही तर कोर्टात केस सुद्धा उभी राहणार नाही आणि तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. आणि हा प्रश्न ऊर्जाला सुद्धा पडतो, कारण पद्मा ही हर्षवर्धनला खूप घाबरली आहे. त्यात आपल्याला हर्षवर्धन विरुद्ध लढायचं नाही असं तिने ठरवलंय. मग पद्माला तयार करण्यासाठी ऊर्जाला चांगलेच पापड लाटावे लागणार आहे, एवढं मात्र नक्की. कारण पद्माला पुन्हा एकदा कन्व्हिन्स करणं आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणं तिच्यासाठी खूप अवघड असणार आहे. तर एकूणच आजचा वचन दिले तू मला मालिकेचा एपिसोड खूप भारी होता. आता पूर्वाने मनाशी ठाम ठरवलंय की ती हर्षवर्धनला कोर्टात हरवणारच, आपल्या बाबांच्या मृत्यूचा बदला घेणारच. तर दुसरीकडे हर्षवर्धन हा साम दाम दंडभेद सगळं वापरून कोर्टात केस जिंकू शकतो आणि पूर्वाला त्याच्याविरुद्ध लढणं खूप अवघड जाईल, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य आणि ऊर्जा हे दोघे कोर्टात भेटतील. तेव्हा ऊर्जा ही शौर्यसमोरच हर्षवर्धनला खूप नावं ठेवेल की हर्षवर्धन 1 नंबरचा झोलर वकील आहे. त्याने त्या पोलिसांना सुद्धा विकत घेतलं आणि पद्माला सुद्धा घाबरवलं. 1 नंबरचा नालायक वकील तो. आणि आपल्या बापाविषयी हे शब्द ऐकून शौर्यला खूप राग येईल आणि शौर्य चिडून म्हणेल, तुझ्याकडे काही पुरावा आहे का त्या हर्षवर्धन विरुद्ध, तू त्यांना असं कसं बोलू शकतेस. आणि ऊर्जा ही हर्षवर्धनला जाब विचारणार, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का. हर्षवर्धन तुझा कोण लागतो, त्याच्याशी तुझा काय संबंध आहे, तू माझ्यावर एवढं काय ओरडतोयस, एवढं काय चिडतोय. तेव्हा आता ऊर्जाला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न शौर्यसमोर असेल. तर दुसरीकडे विक्रांत ठरवणार की जर मला ही केस कायमची मिटवायची असेल तर पद्माला मला कायमचं गायब करावं लागेल आणि तो पद्माला किडनॅप करायचं ठरवणार. तर इकडे पद्मा ही झोपलेली असेल. तेव्हा तिला स्वप्न पडेल की विक्रांतने पुन्हा एकदा मला किडनॅप केलंय आणि माझ्याबरोबर तो वाईट काम करतोय. त्यामुळे ती खूप घाबरणार. म्हणजे पद्मा आता घाबरलीये. मग एवढं घाबरलेलं असताना सुद्धा ती FIR करायला तयार होईल का, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.